श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मला मायन बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुम्हावीन प्रार्थो कुणाला. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे. अंगावरती शहारे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. या अनुभव ऐकताना अक्षरशः डोळ्यातून नकळतपणे अश्रू देखील आले. स्वामी भक्तांनो, चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता लाईव्ह 12 लाख तारक मंत्राची सेवा सुरू आहे. या अतिउच्च कोटीच्या सेवेमध्ये प्रत्येक भाग्यवान सेवेकऱ्यांनी सहभागी व्हायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ग्रुपवरती जाऊन जॉईन व्हा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील आपण तिथे प्रश्न उत्तर सेवा देखील महाराजांसमोर घेतली जाते. चला सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे मला आलेले अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामींचे खूप अनुभव आहे, पण मला असं वाटतं की या अनुभवातून एखाद्याला नवीन दिशा आशा मिळावी. ज्या ताई या संकटामध्ये आहे, या संकटामध्ये ग्रासलेल्या आहे, त्यांना याच्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी हा अनुभव नक्की ऐकावा. स्वामी भक्तांनो, माझे नाव सौभाग्यवती सुषमा राजपूत असे आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद होईल की महाराज माझ्या जीवनामध्ये कसे आले, स्वामींचे आगमन कसे झाले. स्वामींचे आगमन हे माझ्याकडे स्वतःहून झाले. इतरांना खूप वेगळे अनुभव येतात, पण माझ्या बाबतीत हे खूप वेगळं घडलं. मला अगोदर स्वामींचा अनुभव आला, त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. ते असं झालं की एकदा असंच आम्ही खूप डिप्रेशनमध्ये होतो. म्हणजे काय करावं काहीच कळत नव्हतं, कुठेच मार्ग सापडत नव्हता. आम्ही माझ्या नणंदबाईच्या घरी चाललेलो होतो. आमची घरी खूप प्रचंड भांडणं झालेले होते, त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये होते. आमची जॉईंट फॅमिली होती आणि आमच्या जावांचे खूप भांडणं झाल्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. सासरे हे सेपरेट देखील देत नव्हते आणि व्यवहार सर्व काही माझ्या मोठ्या दिराच्या हातामध्ये होता. त्यामुळे मला तर काय करावं कळत नव्हतं. मी असंच रोडनी आमच्या नंदेच्या घरी जात असताना मला एका गाडीवरती महाराजांचा फोटो दिसला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर मनाला कुठेतरी समाधान वाटलं की कोण आहे, स्वामी. मी त्यावेळेस त्यांना त्या गाडीच्या मागेच आमची गाडी चालली होती. त्यावेळेस मी स्वामींशी संवाद साधत होती. स्वामींना म्हटलं, मला जर तुम्ही या संकटातून बाहेर काढलं, माझा संसार जर सुखी केला, तर मी तुमची सेवा मरेपर्यंत करेल, असं मी स्वामींना त्यावेळेस बोलली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी विसरून देखील गेली की मी असं बोलली काय. पण त्यानंतर 2-3 महिन्यामध्ये असं काही आमच्या घरामध्ये वातावरण झालं की त्या वातावरणाने आम्हाला सेपरेट करून देण्यात आलं. आम्ही सेपरेट झालो, विभक्त झालो आणि सर्व काही मनासारखं होऊ लागलं. आणि माझे मिस्टर, आमची सेविंग वगैरे सर्व काही व्यवस्थित चालू झालं. माझे सासू सासरे, त्यानंतर माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं, आमचं छोटंसं कुटुंब. आणि मग आम्हाला जी जागा दिली होती तिथे आम्ही घराचं काम देखील सुरू केलं होतं. असं झालं. पण मला म्हणजे अचानकच असं एक दिवस आठवलं की मोबाईल बघता बघता महाराजांचे व्हिडिओ माझ्यासमोर आले आणि मला विसरलास काय, जे संदेश असतात ना स्वामींचे, ते संदेश पुढे आले. मला विसरलास काय, मीच तुझं काम केलं आहे आणि आता आमची सेवेची वेळ आली आहे. असं जेव्हाच माझ्यासमोर ते आलं ना, त्यावेळेस माझ्या अंगावर थरारून शहारे उभे राहिले. त्यावेळेस मला कळालं की स्वामींनी हे काम केलेलं आहे. हे मी त्यावेळेस बोलली होती आणि ते स्वामींनी खरं केलं. मनामध्ये आलं आणि आता नाही, खरंच आपली वेळ आली आहे की स्वामींची सेवा करायची. त्यानंतर मग मी सर्व काही स्वामींचा फोटो, बाळ वगैरे सर्व काही घरी घेऊन आली आणि मग मी मठात देखील जाऊ लागली. मठात गेली, तिथे मार्गदर्शन व्हायचं. तिथे देवघर देवाराविषयी माहिती सांगितली गेली की ईशान्य कोपऱ्याला देवघर असावं, देवघराची मांडणी कशी असावी,
असावी, देवघरामध्ये कुठले देव असावे, कुठले देव नसू नये, कुठले देव असल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, हे सर्व काही त्यांनी जेव्हा सांगितलं ना, तेव्हा एक कुठेतरी प्रकाश पडल्यासारखा झाला की अशी माहिती कुठेच सांगितली जात नाही, कोणीच असं व्यवस्थित सांगत नाही, पण इथे किती छान सांगतात. आपले सर्व काही प्रश्न इथे सोडवले जातात. हे बघून मला आपोआप रडू यायला लागलं आणि त्यानंतर मग मी मिस्टरांना म्हटले की आपल्याला एक देवघर बनवायचं आहे आणि आता आमचं घराचं काम अगोदरच चालू झालेलं होतं, त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आम्ही बांधायचं आता म्हणजे प्लॅन वगैरे झालता आणि खड्डेही खांदले होते, त्यामुळे आता कसं काय करणार. पण तरी देखील जे काका होते प्रश्नोत्तर करणारे, त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा आमच्या घरी तिथे येऊन जा आणि काही चुका असतील तर ते आम्हाला सांगा, कारण नंतर मोडघड करण्यापेक्षा अगोदरच केलेलं कधी पण चांगलं राहील, असं मनामध्ये स्वामींनीच आणून दिलं. मग ते काका आले, त्यांनी जे काही सांगितलं ते आम्ही सर्व काही केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आता तुम्ही एवढं केलेलंच आहे तर एक काम करा, आपल्या मठामध्ये जे पिरॅमिड मिळतात ते पिरॅमिड घेऊन या आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते खाली पुरा, म्हणजे काही घरामध्ये वास्तूमध्ये प्रॉब्लेम येणार नाही, तुमची जागा छान आहे, इथे कुठलीच निगेटिव्हिटी नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस एक समाधान वाटलं आणि मग मी त्या प्लॅनमध्ये देवघरासाठी ईशान्य कोपऱ्याला एक रूम सेपरेट तयार करायचं ठरवलं आणि मग तिथेच रूमघर केली. घराचं काम होईपर्यंत जे जुन्या घर होतं तिथेच एका पाटावरती मी देव मांडले होते, कारण देवघर नव्हता. महाराजांना सांगितलं ज्या दिवशी आपलं घर पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला देखील मी स्वतःचं खूप मोठं घर आणेल आणि तुम्हाला तिथे स्थापना करेल, पण तोपर्यंत तुम्ही मला साथ द्यायची आहे, माझ्यावरती रागू नका, मी तुमचं बाळ आहे, मला काहीच दाखवू नका, असं स्वामींना बोलली आणि सेवा सुरू झाली. ज्या ज्या सेवा सांगितल्या जात होत्या त्या सर्व सेवा मी करू लागली होती. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा मी सर्व काही करत होती आणि हळूहळू मी म्हणत होती की महाराज हे काम आम्ही करत नाही घराचं, ते काम तुम्ही करून घेत आहात, तुम्हीच करत आहात. हळूहळू असे पैसे येत गेले आणि आमचं काम हे खूप झपाट्याने चालू झालेलं होतं. हे बघून जे आमचे दुसरे दीर भाई होते त्यांना खूप जलनसी फील व्हायची की यांचं काम एवढं पटपट कसं म्हणजे चालू लागलं. त्यांना असं वाटलं की यांनी पैसे ठेवलेले होते एकत्रितले, त्यामुळे यांचं काम एवढं पटपट चालू झालेलं आहे. पण असं काहीच नव्हतं स्वामी भक्तांनो, सर्व काही कष्टाचंच होतं, कष्टावरतीच होत होतं, कारण मी सत्याच्या मार्गाने चाललेली होते. महाराजांना ते माहीत होतं, म्हणून महाराज मला साथ देत होते, माझ्या कष्टाला फळ देत होते. कारण आमच्या शेतामध्ये जे उत्पन्न निघत होतं, जे पीक आम्ही करत होतो ना, ते पीक देखील आम्हाला साथ देत होतं. पिकाचे देखील खूप पैसे होत होते. ज्यावेळेस आम्ही कांदे केले त्याच वर्षी कांद्याला प्रचंड भाव होता, 3,000-4,000 असा भाव असल्यामुळे आमच्या कांद्याचेही खूप पैसे झाले होते. आणि विशेष म्हणजे जेव्हापासून मी या सेवेत आले ना, तेव्हापासून स्वामी भक्तांनो मी जेव्हा पीक करायचं आहे त्यावेळेस जे काही बियाणं आहे त्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप मी त्याच्यावरती करते. त्यानंतर कालभैरव अष्टकही म्हणते, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम, देवीचा मंत्र, अशा सेवा करून मी ती बियाणं पेरायला देते. आणि कुठलाही म्हणजे काहीच जास्त खर्च न करता आमचं पीक हे खूप छान येतं स्वामींच्या कृपेमुळे. स्वामींच्या नामामध्ये खरंच खूप ताकद आहे. आणि त्यानंतर आमचं घर पूर्ण झालं स्वामी भक्तांनो. 2020 साली आमचं घर पूर्ण झालं, घर बांधकाम पूर्ण झालं, सर्व व्यवस्थित झालं. आता वास्तुशांती करायची होती, पण त्या अगोदर मला देवघर आणायचं होतं. पण म्हणतात ना की खूप अडचणी येतात, महाराज खूप परीक्षा देखील बघतात. असंच झालं, देवघर करायचं पण कोण योग्य पद्धतीने जे मठानुसार देवघर आहे तसं मला बनवायचं होतं. पण मागे ओमचं चिन्ह असं मोठं असं खूप सारे ते पायऱ्या काढता येईल असं करायचं होतं, कारण मग स्वच्छ करायला देखील प्रॉब्लेम होणार नाही. मग मला तो माणूस मिळतच नव्हता. तो माणूस मिळण्यासाठी, देवघर व्यवस्थित मापात बनवण्यासाठी मी स्वामींचा घोरकष्ट मुद्दरम स्तोत्र हे 21 दिवस 51 वेळेस वाचलं. आणि स्वामी भक्तांनो खरंच अंतःकरणापासून जर इच्छा असेल करण्याची महाराजांसाठी काहीतरी, तर महाराज नक्की मार्ग दाखवतात. आणि महाराजांनी असंच केलं. खूप म्हणजे आमची आधीची ओळख होती, असा एक माझं मानलेला भाऊ होता, त्याचा सहज मला फोन आला की आमचं असंच बोलणं चालू झालं. तर मी म्हटलं की कुठे कोणी देवघर बनवतं का, तर तो म्हटला हो खूप छान काका आहे, ते खूप छान बनवतात आणि विशेष म्हणजे ते आपले मठानुसार केंद्रानुसार देवघर बनवतात. मला खूप आनंद झाला, महाराजांनीच मार्ग दाखवला. मग मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला आणि त्यांना भेटायला गेली. त्यांना जसं सांगितलं ते म्हणे ठीक आहे, मी तसंच तुम्हाला देवघर बनवून देतो. मी
सागाच्या लाकडाचं देवघर बनायला सांगितलं. त्यानंतर मग देवघर त्यांनी बनवून रेडी झालं. मी म्हटलं होतं ज्यावेळेस देवघर बनून होईल, देवघर घरी येईन, त्यानंतरच आपल्याला वास्तुशांती करायची आहे. घरचे सर्व म्हणत होते की नको आपण अगोदरच करून घेऊ, पण मी म्हटलं नाही, जोपर्यंत महाराजांचं घर होत नाही तोपर्यंत मी वास्तुशांती करणार नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मग मी देवघर आणलं. खूप छान दिवस होता, पाडव्याचा दिवस होता. पाडव्याच्या दिवशीच स्वामी घरी, महाराजांचं मंदिर घरी आलं. खूप आनंद झाला. खूप थाटामाटात स्वामींचं स्वागत केलं मंदिराचं. त्यानंतर ब्राह्मणाला बोलून मी पंचोपचारे याची पूजा केली, देवघराची पूजा केली. सर्व त्यांनीच जसं सांगितलं तसं केलं. त्यानंतर मग महाराजांच्या मूर्तीवर देखील त्या ब्राह्मणानेच हे केलं, अभिषेक वगैरे करून दिला, प्राणप्रतिष्ठा करून दिली. सर्व काही देवांवरती अभिषेक सर्व व्यवस्थित झालं. त्यानंतर त्यांची स्थापना मंदिरामध्ये झाली. ज्या दिवशी मंदिरामध्ये महाराजांची स्थापना झाली त्या दिवशी इतकं छान वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं की असं वाटत होतं की आपण स्वर्गातच आहोत. इतका आनंद झाला होता. आपोआप डोळे भरून येत होते, डोळ्यातून अश्रू येत होते की तो आनंद मी सांगू शकत नाही शब्दात सुद्धा. इतका आनंद होत होता. काय करावं काही नाही ते कळत नव्हतं. महाराजांचे गाणे लागले की आपोआप डोळ्यातून अश्रू यायचे की किती महाराजांची खरंच आगाध लीला आहे. ज्याला सेवेत घ्यायचं त्याला कसे स्वामी सेवेत घेतात आणि कशी सेवा करून घेतात हे प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यापुढे येत होता आणि आठवत होता. त्यानंतर वास्तुशांतीचाही दिवस ठरला. पण माझी एक इच्छा होती की महाराज तुम्ही तर अगोदर आता इथे घरामध्ये आले आहात, तुम्ही राहिला आहात, बसले आहात, पण तुमचा एक मोठा फोटो घरामध्ये असावा, जो हॉलमध्ये असावा. तुम्ही स्वतःहून वास्तुशांतीसाठी या, मला काहीतरी संकेत द्या, अशी माझी खूप इच्छा होती. तसं मी स्वामींना बोलली होती. तसं तर अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव अक्कलकोटला जाणं हे झालं नाही. मग महाराजांनाच बोलावलं की तुम्ही वास्तुशांतीसाठी या आणि तुम्ही आल्याचे मला काहीतरी संकेत द्या, एक नंबर तुम्हीच या, असं मी महाराजांना बोलली. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की त्यांचा जो मित्र होता, आम्ही त्यांना आमंत्रण दिलेलं होतं की शांतीसाठी, पण ज्या दिवशी वास्तुशांती होती त्या दिवशी त्याला लग्न असल्यामुळे तो येऊ शकत नव्हता. त्याला दुसरीकडे लग्नाला जायचं होतं. त्यामुळं तो आदल्याच दिवशी संध्याकाळी घरी आला आणि म्हणे मला उद्या जमणार नाही, त्यामुळे मी आज तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी आमच्यासाठी खूप मोठी एक फ्रेम आणली होती. आम्हाला वाटलं की शिवाजी महाराज, कारण ते शिवाजी महाराजांचं खूप करतात, शिवाजी महाराजांचं त्यांना खूप वेड आहे. आम्हाला वाटलं यांनी शिवाजी महाराजांची फ्रेम आणलेली असेल असं मनामध्ये आलं. ते गेले वगैरे आणि जेव्हा मी ती फ्रेम असं कागद कडून बघितला त्यावेळेस माझ्या अंगावरती थरारून शहारा उभा राहिला. कारण काय स्वामींनी त्यांना बुद्धी दिली आणि इतका सुंदर, जसा माझ्या मनात होता, जसा मला फोटो आणायचा होता, जसा फोटो तयार करायचा होता, तसाच सेम फोटो हुबेहूब त्यांनी घेऊन आले होते. डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते की महाराज तुम्ही संकेत दिला की तुम्ही स्वतःहून आता पुन्हा एकदा घरी आलात आणि माझ्या मनात जशी तुमची छबी होती तशीच तुम्ही घेऊन आला आहात, त्याच रूपामध्ये तुम्ही आला आहात. मग पुन्हा एकदा महाराजांना हॉलमध्ये महाराजांची स्थापना केली. दुसऱ्या दिवशी वास्तुशांतीचा कार्यक्रम इतका छान पार पडला, कुठलंच विघ्न त्याच्यामध्ये आलं नाही. सर्वजण खूप आनंदात होते. सर्वांना आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो खूप आनंदात आम्ही घरामध्ये राहायला गेलो. घरामध्ये आमचं जेव्हा नवीन घरात राहायला गेलो त्यावेळेस महाराजांनी माझ्याकडून खूप सेवा करून घेतल्या. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण चालू झालं. गुरुचरित्राचे पारायण संपले, नवनाथ पारायण झाले. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ पारायण देखील स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं. मठामध्ये सामूहिक सेवेमध्ये मी सहभागी होऊ लागली. महाराज ती देखील सेवा माझ्याकडून करून घेऊ लागले. अक्षरशः मला कुणाशी बोलायला देखील वेळ मिळत नव्हता, इतकी मी गुंतली होती. घरकाम करायचं, मुलांचं आवरायचं, सेवा करायची. मी कुणाशी बोलत नव्हती, फोनवर जास्त बोलत नव्हती. फोनवर देखील थोड्या वेळ बघितलं काही तर महाराजांचंच मी बघत असायची. त्यामुळे मला स्वामी सेवेचं प्रचंड वेड लागलं. आणि जेव्हा जेव्हा मी असे व्हिडिओ बघायची ते जर म्हटले की निंदास्तुती करू नका, परांना घेऊ नका, कारण तुमचे जे काही तुम्ही पुण्य केलेलं आहे ते सर्व पुण्य तुम्ही त्यांना देऊन टाकतात, हे ऐकल्यानंतर त्यानंतर तर मी कधीच म्हणजे असं केलंच नाही की
जे लोक माझ्यासाठी चांगले नव्हते त्यांना स्वामींनी माझ्यापासून अगोदर आपोआप लांब केलं. त्यांना माझा राग आला, आमच्या कुठल्या गोष्टीवरून काही झालं तर ते आपोआप माझ्यापासून लांब गेले. माझं बोलणं खूप कमी असल्यामुळे माझे जास्त फ्रेंडही नाही, कोणी नाही. त्यामुळे महाराजच माझं सर्वस्व काही आहे. मी स्वामींनाच सर्वस्व काही मानलेलं आहे. स्वामींच्या कृपेने माझा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याचा देखील 12वीला खूप छान मार्क त्याला मिळाले आहे. मुलगी देखील 10वीला आहे. तिलाही खूप छान पर्सेंटेज स्वामी कृपेने मिळाले. तिनंही देखील आता तिला दुसरा जे काही आहे सायन्सला तिला जायचं आहे. महाराजांनी तिला देखील तिथे देखील आम्हाला साथ दिली. स्वामी खूप प्रत्येक ठिकाणी साथ देतात आणि नंतर कळतं की ते महाराज होते म्हणून. स्वामी भक्तांनो, जो माझ्या मिस्टरांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले ना आणि जेव्हापासून ते जे काही तोडगे उपाय आहे ते केले ना तेव्हापासून खूप म्हणजे खूप आमच्या व्यवसायामध्ये फरक झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आम्ही घर बांधलं त्यावेळेस नकळतपणे आमच्या घराला नजर लागली होती. त्यामुळे खूप घरामध्ये चिडचिड व्हायला लागली होती आणि मग याच्यावर उपाय काय करावं आपलं घर हे वाचवण्यासाठी या नजर दोषेतून. तर मी जेव्हा त्या काकांना मठामध्ये विचारलं की असे असे प्रॉब्लेम होऊ लागले, त्यावेळेस काका म्हटले की तुमच्या घराला ही नजर लागलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोहळा आणून घरामध्ये तिथे घराच्या बाहेर बांधायचं आहे असं काकांनी सांगितलं. त्यानंतर काकांनी घरामध्ये 11 वेळेस कालभैरव अष्टक, 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणून मोहऱ्या घरात आणि बाहेर टाकायला लावल्या. ती सेवा देखील मी केली आणि त्यावेळेस अमावस्येला कर्पूर होम देखील करा म्हणे घरामध्ये. आणि जे काही नारळ आहे तुमच्या घरातील ते नारळ त्याची पूर्ण सोलायचा, त्यावरती तुम्ही त्याच्यावरती कापूर ठेवायचा. एक कापूर असे 7 कापूर घ्यायचे आणि त्या कापूरवरती तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा जप करायचा. कापूर जळत आहे तोपर्यंत. एक कापूर जळला की दुसरा कापूर लगेच लावायचा. असे 7 कापूर जाळायचे आणि शेंडी ही देवाकडे करायचे आणि अमावस्या किंवा पौर्णिमेला तो नारळ फोडून घरामध्ये प्रसाद खायचा, बाहेर कोणाला द्यायचा नाही. पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा. असं करा, तुमच्या घरातील जो नजर दोष काही आहे ते पूर्णपणे निघून जाईल असं काकांनी सांगितलं आणि तसंच केलं. आणि बघता बघता पुन्हा एकदा नव्याने 6 महिन्यानंतर आमचं घर पुन्हा एकदा त्या नजर दोषातून बाहेर आलं आणि पुन्हा पहिल्यासारखं आनंदाने गोकुळ आमच्या घरामध्ये झालं. स्वामींच्या कृपेने जणू काय आमच्या घरामध्ये स्वर्गच आहे असं भासतं. स्वामी प्रत्यक्षात घरामध्ये आहे असं वाटतं. आम्ही स्वामींना आमच्यापासून लांब कधीच मानत नाही की आमच्या घरातील एक सदस्यच आम्ही त्यांना मानतो. आम्ही जेवण्याच्या अगोदर प्रत्येकजण विचारतं की स्वामींना जेवायला दिलं का, स्वामींची आरती झाली का, असं प्रत्येकजण विचारतो. प्रत्येकजण सेवा करतो. यापेक्षा सुखी या जगात दुसरं कोणीच असू शकत नाही. मला असं वाटतं कुठलेही रोग व्याधी कोणीच नाही. सर्व घरामध्ये मन शांती आहे. सर्वांचं खूप आनंदात स्वामी सेवा होते. आम्ही खूप भाग्यवान आहोत की महाराजांच्या सेवेमध्ये आहोत. स्वामी आमच्याकडून सेवा करून घेतात आणि आमच्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम स्वामींनी ठेवलेला नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील स्वामींची खूप मनापासून सेवा करा. श्रद्धा भाव ठेवा, विश्वास ठेवा. एक दिवस महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. पण तुम्ही संयम सोडू नका, सेवेमध्ये राहा. असा माझा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.